मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपल्या कपिला आणि स्वामीने दोघी पण घरी पा. आता कपिला पाणी पिली बादली गच्च भरून पूर्ण, आणि आता बघ स्वामीनी पण पिऊ राहिली. आता मगाशी लाथळून देत होती पा, प्यायचं नाही होत होती, लाथळून देत होती पण पिली आता परत. आणि हे गवत जे आहे ना, गवत आणलंय ते गवत अजिबात खायला तयार नाहीत त्या. एवढं मोठं गवत तसंच राहत आहे. तुम्ही तर पाहताय किती मोठं गवत आणून ठेवलेलं आहे. एवढं मोठं 2 वेळेस आणलं, 2 गाड्या भरून, आणि गवत तर खायला तयार नाहीत. आज आता आप्पा पण गेले दवाखान्यात आणि ताई गेलेल्या आहेत मळ्यात. तर ताई म्हटलं मी ओझं घेऊन ठेवते, येऊन घेऊन जा. मग आता थोड्या वेळाने जायचं, ओझं घेऊन यायचं. आप्पा आज एकटेच गेले दवाखान्यात, काही इंजेक्शन वगैरेच घेऊन यायचे फक्त घरी, आणि नंतर इथंच घ्यायचे ते सलाईनद्वारे. त्याच्यामुळे ते म्हटले मी जातो एकटाच. गेलं मग. आता हे बघा गवत किती मोठं राहिलंय. ही सुद्धा पाणी पिली, कधी पित नाही बरं का पाणी, पण आज पिली बरं का. रोज पाणी पित नाही, 11च्या दरम्यान थेट 4-4:30ला पाणी पिते, पण आज पिली पाणी. त्या दिवशी छान अशी गाय धुवून काढल्या त्या. अनोळखी माणूस जरी आला ना जवळ तरी काहीच करत नाही बाकी. तिला खाज आली का ती इथं खाजून घेते. ती बघा कशी खाजते. आता एवढं झालं त्यांना खायला टाकायला तर काही नाही. हिरवा चारा तर सकाळी संपलाय पा. कशी करते तिथं. मी आत्ता हात लावला आणि तिला वाटलं हिने खाजायला पाहिजे होतं. नाही का कशी खाजते, तीच तिची खाजून घेते. ते खाजून होती ती मला कानात. कसं कळतं आपण कसं कानात खासतो तसं ती एकदम कानात घातलं का कानात खाज आली असं तिला. झालं स्वामीनी पिऊन पाणी. स्वामिनीचं पण पाणी पिऊन झालं. आता हिरवा चारा तर नाही त्यांना खायला, पण आता गवतच खातील पा. कंटाळून एक अर्ध्या तासात त्यांना चारा घेऊन येते मी, मग खातील छान. आणि नंतर आज 5 वाजता वाडे पण घेऊन यावं लागतील पा. कालच जायचं होतं मला, तर काल नाही गेले. बोरं किती पडतात खाली बोरीचे, आणि वरती पण एवढे बोर आहेत की बस. फांदी जरी हलवली ना तरी पडते लगेच. पा लागले बोरं पडायला लगेच. खूप असे बोर येतं. हिरवं बोर सुद्धा इतकं गोड लागतंय ना की बस. पण इथं धुणं भांडे करत असल्यामुळे ना ते बोर तर काही घेऊ वाटत नाही, आणि घेत पण नाही. आता शेतात भरपूर बोर येतं. आता पुढच्या वेळेस ना इथं मी सगळं स्वच्छता ठेवेन, आणि मग त्यावेळेस बोरं खाता येतील पा. ते झाडाला काय झालंय काय माहिती, वाळूनच गेलाय पा पूर्ण. पाणी तर भरपूर टाकत होते पा. हिरवं आहे पण याच्या खाली अजून हिरवं आहे. काय माहिती मग येतंय का नाही येतंय. हे बघा हिरवं दिसतंय, हे सोललंय ना लगेच याच्या खाली हिरवं निघालंय. आता पप्पा इथे छान आले आता, पण शेवगाच गेला. छान शेवगा होता पा. वहिनी त्यांनी पण लावलेला, वहिनी त्यांचा रोपलाय पण, आणि शेंगा पण आल्यात पा. त्यांनी एक भाजी पण करून खाल्ली. आता मला इथूनच त्यांनी शेंगा नेल्यात बरं का बी, पण आता मला तिथून बी घेऊन यावं लागेल, कारण हा जर नाही आला ना शेवगा तर मला तिथून बी घेऊन यावं लागेल. तेच बघू काय होतंय. पाणी टाकायचं तर काम चालू आहे. बोललंच आहे अजून पा. तिथून गोल्या पा कसं निवांत झोपलाय. 2 चपात्या खाल्ल्यात त्यांनी, निवांत झोपले. त्याला माहिती आहे डोंगराला जायचं नाही, आप्पा नाही, त्याच्यामुळे तो इथंच बसलाय. आता छान असं बसला. मगाशी उन्हाला बसला होता, छान असं उन्हाला झोपला होता. आता येऊन बसला परत सावलीत. परवा दिवशी जेव्हा पाणी आलं तर त्यावेळेस झाडाला पाणी देऊन घेतलं पा. सगळं अजून ओलंच पा. पालक तर एवढी छान आली, पण आता त्याचं काय करा, भाजी पण होणार नाही तेवढ्याची. बघू भजे करून आज संध्याकाळी, नाही उद्या करून. आता उद्या शनिवारी ना, उद्या छान असे पालक भजी करून. इथं पण पपई आली पा, छान पपई आली. गावरान टोमॅटो तर एवढे आलेत ना, पण ते करणंच नाही होत पा फोडणीसाठी. त्याच्यासाठी टाकणं होतं फक्त. हे तर वाळून गेलंय. पाठीमागे खूप छान येतं. भोपळा पा किती मोठा भोपळा झाला. पिकलाय तो भोपळा आता, पण जाऊबाई म्हणली नको आत्ताच नको तोडू म्हणे, नंतर तोडू म्हणे. राहतो पहा एक हा भोपळा आहे ना 1-1 वर्ष घरात राहतो म्हणे. तोडला तरी राहतो 1-1 वर्ष पूर्ण. तर अजून पण मोठा होईल तो, जरी पिकलेला असला तर मोठा होईल म्हणे अजून. आणि अजून छोटे छोटे तर भरपूर आले. तर हे पण छोटे छोटे भरपूर असे भोपळे आले. तर पलीकडे पण येतं. त्या दिवशी भाभी आल्या तर त्या भाभी म्हटल्या मला कच्चा भोपळा दे म्हणे, छोटासा असला तर. कच्च्या भोपळ्याची भाजी छान लागते. तर मी म्हटलं थांबा, म्हटलं आता हे मोठे झाले का थोडेसे, मग त्यांना एक भोपळा नेऊन देईन. चिक्कूचे त्याचे छान असे झाडं आले पा.
पाणी भरपूर आहे त्यांना, 4-5 दिवसाला पाणी देते, पण पाणी भरपूर असतं. नारळ पण छान झाला आता. त्याला इंजेक्शनची गरज आहे. पाहते जे झाडं लावलेत ना त्यांनी, ते आले होते म्हटले इंजेक्शन देऊन घेऊ आता. कोरपड सुद्धा खूप छान आली का. कोरपड लागतेच केसांना लावण्यासाठी आणि चेहऱ्याला पण लावते पा. चला मैत्रीण, बाय. कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा. आणि आता जायचं कपिला स्वामीसाठी चारा घेऊन आणण्यासाठी आता. बाय.